शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे जे पॅसिफिक महासागरामध्ये आपल्याला दोन भयंकर चक्रीवादळ या ठिकाणी बघायला मिळत आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आपल्या महाराष्ट्रात पावसावर भारतावरती काही जाणवेल का याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि विशेष म्हणजे आता हे जे चक्रीवादळ आहे ते किती मोठं आहे, तर हे चक्रीवादळ जे आहे ते आपल्या भारतामधील काही 4 ते 5 राज्य मिळून एवढं मोठं हे चक्रीवादळ या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये आहे. मग हे चक्रीवादळ जे आहे तर आपल्या महाराष्ट्रावरती भारतावरती याचा परिणाम होईल का, तर याचा निश्चित परिणाम होईल. पाऊस वाढेल का कमी होईल ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. पण तत्पूर्वी आज या ठिकाणी 28 जुलै आहे आणि 28 जुलैला संध्याकाळनंतर जे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आहे त्याचा मुख्य परिणाम आपल्या महाराष्ट्रावरती सध्या काय सुरू आहे आपण याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्यानंतर हे जे चक्रीवादळ आहे याचा परिणाम महाराष्ट्रावरती काय होणार आहे ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता सुरुवातीला आता सध्या जर बघितलं तर आपल्या बंगालच्या उपसागरापासून हे कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी हलके आहे परंतु अति तीव्र आहे. यामध्ये खूप जोराचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मग हा पाऊस आपल्याला कुठून कुठे जाणार आहे याची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, वाऱ्याच्या दिशेमुळे वारंवार हा कमी दाब वरती खाली होत असतो, म्हणजे जागा बदलत असतो. परंतु आता जी जागा आहे ती आपल्याला अति तीव्र पावसाला सुरुवात आज संध्याकाळपासून होणार आहे. तर काही भागामध्ये सुरू पण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा भागात रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे, तर काही भागांमध्ये आपल्याला हलका मध्यम पाऊस बघायला मिळत आहे. सुरुवात करूया मित्रांनो पावसाची. कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले गाव तालुका जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता जे क्षेत्र आपण बघणार आहोत पावसाची जी सुरुवातीला या ठिकाणी आपण जे कमी दाबाचे क्षेत्र आहे या ठिकाणी सुरू झालेले आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अवघ्या काही तासातच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही भागात दाखल सुद्धा झालेले आपल्याला बघायला मिळू शकतात. दुपारनंतर याचा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तोपर्यंत बाकी सर्व भागांमध्ये बऱ्याचशा भागात रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. तर आपल्या भागात रिमझिम पाऊस सुरू आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. सध्याच्या वातावरणामध्ये दुपारनंतर बदल होईल. नांदेड, परभणी, वाशिम, यवतमाळ, हिंगणघाट या ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल. तर गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळत आहे. मग आपण डायरेक्टली संध्याकाळचा भाग घेऊ, कारण हे जे चक्रीवादळ आहे हे ॲक्टिव्ह झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, हे जे चक्रीवादळाला ताकद आहे ती मध्यरात्री आणि पहाटे आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळू शकते. याचा एक आढावा आपण या ठिकाणी घेऊ की पहाटेच्या सुमारास कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. तर आता या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात आज मध्यरात्री होणार आहे. तसंच गोंदिया, तुमसर, भंडारा, नागपूर, रामटेक, उमरेड, चिमूर, रामपूर या ठिकाणी बघितलं तर हिंगणघाट आहे. इथे आपल्याला मध्यरात्री आज 28 तारीख आहे, 28 जुलै आहे, मध्यरात्र म्हणजे 29 तारखेची पहाट अशा सुमारास आपल्याला जो पाऊस आहे तो बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे इकडे जळगावच्या काही भागात सुद्धा याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. तर हा जो कमी दाब आहे तो महाराष्ट्रामध्ये अति तीव्र प्रमाणामध्ये होणार आहे. तर तसंच आता 29 तारखेची जी पहाट जर म्हटली तर पहाटे सुमारास आपल्याला या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला सावध राहायचं आहे. तुमसर, भंडारा, साकोली, देवरी या ठिकाणी आपल्याला सावध राहायचं आहे. अति मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. उमरेड, चिमूर आहे, हिंगणघाट आहे, इथे सुद्धा जोरदार पाऊस आहे. तसेच अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम इथे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर मोठा बदल होणार आहे. तुम्ही सुरुवातीला जे चक्रीवादळ बघितलं त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा मोठा बदल होणार आहे. तो बदल आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु आता या ठिकाणी 29 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी ढगफुटी म्हटलं तरी काही हरकत नाही. अति जोरदार आणि जबरदस्त पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. अति महत्त्वाचा आहे. रेड अलर्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आणि अमरावती पुन्हा तोच कमी दाब पुढे पुढे चाललेला आहे. कोणत्या भाग येत आहेत आपण या ठिकाणी घेऊया. अमरावती आहे, अरवी आहे, आता पुलगावचा भाग आहे, कळंब, यवतमाळ, नेर ढगफुटी होऊ शकते. या ठिकाणी सावध राहा. त्याचप्रमाणे वाडकी आहे, घाटंजीचा भाग आहे, पंढरकवाडा आहे, वारोरा आहे, या ठिकाणी चंद्रपूर, मोरलीचा भाग आहे, चिमूर आहे, या ठिकाणी आपल्याला सावध राहायचं आहे. तसेच अरमोरी आहे, गडचिरोली आहे,
रेड अलर्ट म्हणजे ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. बाकी पुसद, आर्णी, पंढरकपाडा, वाशिम या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. आणखी तो कमी दाब पुढे चाललेला आहे. मग त्याचा प्रवास जो आहे तो पुढे आपल्याला बघायला मिळत आहे. तर काही भागांमध्ये तो खाली पण सरकलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. म्हणजे नांदेडपर्यंत हा पाऊस सरकलेला आहे. नांदेडमध्ये जोरदार पाऊस आहे. अंधारपूरमध्ये पूर्णा, बसमत, बोखर, हिमायतनगर, शिवनीमध्ये बघू शकतो जोरदार अतिजोरदार पाऊस या ठिकाणी आहे. किनवटमध्ये, हिमायतनगर ढगफुटी पाऊस आहे. तसेच मारखेडमध्ये, पुसदमध्ये, दिग्रसमध्ये, दरबा ह्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सावध राहायचं आहे. घाटंजीमध्ये बघू शकतो जोरदार पाऊस, तर पंढरकवाडामध्ये जोरदार पाऊस, वारोरामध्ये, वाडकीमध्ये जोरदार, चंद्रपूरमध्ये हा जो कमी दाब आहे हा अति तीव्र पावसाचा जोर घेतलेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. वाशिम, मालेगाव, मेखर या ठिकाणी चिखली आहे, जाफराबाद आहे, गिरडा आहे, बुलढाणा, मोठाला, मलकापूर, बोदवड, जामनेर, भुसावळ या ठिकाणी ढगफुटी होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो बुराणपूर, रावेर आहे, नावी आहे, या ठिकाणी जळगाव, जामोट आहे. इथे जोरदार तेलाराचा भाग आहे. इथे ढगफुटी आपल्याला 29 तारखेला रात्रीचं वातावरण या ठिकाणी आहे आणि रात्रीच्या वातावरणामध्ये या कमी दाबाला अति तीव्रता भेटत असते, अति ताकद भेटत असते. यामुळे आता तोच पाऊस आता मध्यरात्री काय धुमाकूळ घालणार आहे तर आपण या ठिकाणी बघूया. आता आणखी पुढे हा कमी दाब आलेला आहे आणि 29 तारखेची मध्यरात्र आहे आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहेत मोठा बदल या ठिकाणी आहे. पंढरकवाडा ढगफुटी पाऊस आहे, तसेच घाटंजीमध्ये ढगफुटी पाऊस आहे, उमरखेड आहे, हिमायतनगर, किनवट या ठिकाणी अति जोरदार पाऊस, दिग्रस, दरवा, पुसद या ठिकाणी आपल्याला अति मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. जर आपण दिग्रस, दरवा, पुसद या ठिकाणावरून असाल तर आम्हाला कमेंट नक्कीच करा. तर बाकी भागांमध्ये बघू शकतो या ठिकाणी बराचसा भाग जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. आणखी तोच पाऊस पुढे चाललेला आहे, कमी दाब पुढे चाललेला आहे. तर आपल्याला जालन्यामध्ये, भोकरणमध्ये, तसेच या ठिकाणी बोदवडचा काही भाग घेतला, आणखी पुढे हा कमी दाब सुरू झालेला आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यानंतर तोच पाऊस पुढे चाललेला आपल्याला बघायला मिळत आहे. जालन्यामध्ये आपण बघितलं आणि आता 30 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला तोच पाऊस आणखी पुढे गेलेला बघायला मिळेल. तर चाळीसगाव, कन्नड, पेशावर, पाचोरा, शेगाव, जामनेर, बोदवड, जळगाव, पोरला आहे, धारणगाव आहे, भुसावळ आहे, नावी, रावेर, तसेच यावलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आहे. बुलढाणा, मोठाला, चिखली आहे, जाफराबाद आहे, ढगफुटी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. 30 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये खास करून संध्याकाळी हा भाग होणार आहे आणि 30 तारखेला या ठिकाणी आपण बघितलं तर 30 तारखेला दिवसभराच्या अंदाजामध्ये खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. चोपडा, जळगाव, जामनेर, धुळे, चाळीसगाव, शेगाव, बोदवड आणि चिखली या ठिकाणी आपल्याला रेड अलर्ट आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस आहे. तोच पाऊस इकडे जालना आणि अंबडपर्यंत आहे. छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, त्यामध्ये कन्नड असेल, पेशावर असेल, फुलंब्री, भोकरण आहे, वैजापूर आहे, गंगापूर आहे, कोपरगाव आहे, येवला आहे, तसेच मनमाड आहे. अति मुसळधार पाऊस या ठिकाणी आहे. धुळ्याचा भाग या ठिकाणी आपण बघू शकतो. अति तीव्र जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 30 तारखेच्या अंदाजामध्ये धुळे, जळगाव या ठिकाणी रेड अलर्ट आहे. रेड अलर्ट म्हणजे डायरेक्टली ढगफुटीच होणार आहे, असा तीव्र पाऊस आहे, असा तीव्र कमी दाब आहे. या कमी दाबाला अति ताकद या ठिकाणी आहे आणि 30 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये हा परिणाम आपल्याला जाणवेल. तसेच साक्री, नंदुरबार आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यानंतर 30 तारखेला संध्याकाळी जर बघितलं, धुळ्यामध्ये सावध राहायचं आहे आपल्याला. धुळे, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी अति तीव्र कमी दाब आपल्याला बघायला मिळत आहे आणि तोच पाऊस पुढे आता 31 तारखेला मध्यरात्री म्हणजे 31 तारखेची जी पहाट असणार आहे, 31 जुलैची पहाट, या ठिकाणी सापुतारा, सुरगाणा, अनबाद, सटाणा, नामपूर, पिंपळनेर, मालेगाव या ठिकाणी, तसेच चांदवड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. दिंडोरी, वणी आहे, पिंपळगाव, बसवण, ओझर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. तर नाशिक सिटी, लाखलगाव या ठिकाणी थोडासा तीव्रता कमी असेल परंतु तरी जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. असा 31 तारखेपर्यंतचा हा कमी दाबाचा प्रवास या ठिकाणी आपण बघितलेला आहे आणि बाकी अपडेट जे आहे ते आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये बघूया. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.